घरचा वैद्य आणि घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे। आज तुम्हाला एक अशी परिस्थिती झालेली आहे, कॅन्सरचे एवढे पेशंट वाढले आहेत। कुणाचा पोटाचा कॅन्सर, कुणाचा जिभेचा, कुणाचा कुठला। तर पोटातला जर कॅन्सर असला तर आपण काही पेशंटला औषध दिलेलं आहे, तर साधा आणि सोपा औषध करायचे काय? तर गजगेचं झाड हुडकायचं तुम्हाला। काही ठिकाणी गजगे म्हणतात, काही ठिकाणी सागरगोटा म्हणतात, आपल्या आपल्या भागातले नाव थोडी अलग अलग असतात। तर काय करायचं मित्रांनो, गजग्याच्या पानाचा रस काढायचा 4 चमचे मापून। त्याची मात्रा तुम्हाला एका टायमाला औषध घ्यायची सांगतो मी। एका टायमाला 4 चमचे रस काढायचा एका वाटीमध्ये। वाटीमध्ये 4 चमचे टाकला की त्याच्यामध्ये 2 ग्राम फक्त हिंग टाकायचे। ही एका टायमाला घ्यायचं औषध सांगतो मित्रांनो। आणि एकदा सांगतो, 4 चमचे सागरगोट्या अगर गजगे ह्या पानाचा रस काढायचा तुम्हाला 4 चमचे, 2 ग्राम त्याच्यामध्ये हिंग टाकायचे, दोन्ही एकत्र करून हलवायचे चांगलं। असं करीत करीत तुम्हाला काय करायचं मित्रांनो, एक 8 दिवस घ्यायचे। 8 दिवस झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, 4 चमचे एरंडे तेल, फक्त 4 चमचे एरंडे तेल कवतरी एकदा घ्यायचंय, रोज घ्यायचं नाही। आधी ही 8 दिवस औषध घेतल्यानंतर 4 चमचे एरंडे तेल एक दिवशी आपल्याला प्यायचे, दुधातून घ्यायचे। दूध गार राहावं, दूध थंड राहावं, त्याच्यातून घेऊन शांत झोपायचे। तर काय होईल मित्रांनो, हिरवी पिवळी एक त्या माणसाला संडास होईल। अगर एखाद्या वेळेस जुलाबी होऊ शकत, कारण वरी जर कुठं गाठा असेल तर जुलाब होऊन ती गाठी फुटून निघून जातात। गाठी फुटल्यावर घाबरू नका, साधारण एखादं वाटलं तर दवाखाना करा किंवा असं झालेलं आहे। आणि मध्ये जखमा होत्यात आणि पुन्हा 2-3 दिवस औषध बंद करायचे। पिवळ्या हिरव्या जुलाब उलट्या झाल्या का, ती मधल्या गाठी कॅन्सरच्या फुटून काय होईल, जुलाब निघेल, मधली घाण निघून जाईल, मध्ये आतमध्ये कुठे जखम होईल, थोडंफार दुखलं तर सहन करा। आपल्या आपल्या विवेक बुद्धीने एखादा सर्वसाधारण एखादा आपलं डॉक्टरच करा, कारण डॉक्टर बी केलं तर ती जखमा भरायच्या काही तुम्हाला एक इंजेक्शन दवा देईल। आणि आपलं ही जी औषध आहे, सागरगोटेचं चूर्ण, सागरगोटेचं पानाच्या रसाचं 4 चमचे आणि हिंगण 2 ग्राम, ही तुम्हाला महिनाभर कंटिन्यू औषध चालू ठेवायचे मित्रांनो। 1 महिनाभर औषध चालू ठेवलं की परत मध्ये काही दिवस गॅप घ्यायचा, कारण मधल्या जखमा भरून जातील। असं तुम्हाला प्रत्येक महिन्यातलं 14-14 दिवस असे तुम्ही 2-3 महिने जर औषध घेतलं तर पोटातल्या गाठी किती बी मोठ्या झालेल्या असतील, किती जास्त झालेल्या असतील, 1-2 टप्प्यावर गेलेला असेल तरी कॅन्सर मुळापासून राहायला मदत होती मित्रांनो। कॅन्सरचाही साधा आणि सोपा उपाय करून बघा, आपल्या घरी बसल्या कॅन्सरपासून मुक्ती मिळवा। कारण कॅन्सरचे भरपूर पेशंट वाढायलेत आणि प्रत्येकापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा। आणि काय अडचण आली तर माझा नंबर देईन, मला कॉल करून औषध करा, वैद्याच्या सल्ल्याने औषध घ्या। असं गपचीप औषध केलं काही माणसाला त्रास झाला अचानक, त्याच्या जबाबदार कोण राहणार नाही। जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा आणि वैद्याच्या सल्ल्याने औषध घ्या। राम राम।